एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणे लागू देत. आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. अगदी आता 2च दिवस राहिलेले आहेत दसऱ्याला, तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली मी अपलोड करेल त्यावेळेस मला वाटतं 1च दिवस बाकी असेल. तर चला लगेच आपण ब्लॉग सुरू करूया. तर कसे आहात सगळे? मजेत मस्त असालच, कारण आनंददायी मंगलदायी असं वातावरण सुरूच आहे सगळीकडे. तर चला आता माझी पण जी काही धावपळ असणार आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट होईल शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन असाल चॅनलवरती तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा मला कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे मला एक छान मोटिवेशन भेटतं आणि पुन्हा नवीन काहीतरी करण्याची एक नवीन उमेद निर्माण होते असं म्हणू शकता. तर चला आज खूप गडबड आहे, तर आता मी लगेच ब्लॉग कंटिन्यू करा, म्हणजे पुढे कंटिन्यू करते, तुम्ही कंटिन्यू पहा. तर चला. तर गाईज हे बघा, जे मी आणलं होतं ना बारामतीतून यात्रेतून माळवच्या देवीच्या, जी मातीची जे काही गोष्टी आणलेल्या देवासाठी, तर बघा किती छान वाटतं. ह्याच्यामध्ये जे हवनकुंड आहे त्याच्यामध्ये कापूर जाळल्यानंतर ते जे दिसतं ना ते दृश्य खूप भारी वाटतं. आणि धूप पण मी लावायला आता ते काढले यूज करायला, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर इथे बघा चाललेली आहे माझी गडबड. तर आज सकाळपासून खूप धावपळीचाच आहे, कारण सकाळी एक पाठ केला जो काही माझा आता दुर्गा सप्तशतीचा म्हणजे 14 पाठाचा संकल्प आहे, त्यातला एक पाठ तर सकाळी झाला. रोज 2 पाठ करावे लागतात. त्यानंतर मग मी सगळं घरातलं आवरलं. मग मला थोडंसं पार्लरला पण जायचं होतं, कारण आता म्हटलं की दसरा वगैरे आला आहे, तर महिना होऊन गेला, तर तिकडे पण जाऊन आले. त्याच्यानंतर मग लगेच मला कन्यापूजनाचं जे काही सामान होतं ते आणायचं होतं, कारण मुलींना देण्यासाठी ज्या काही वस्तू आहेत तर त्या असं लगेच उद्या जर म्हटलं तर खूप गडबड होईल, कारण उद्यासुद्धा मला 2 पाठ करायचे आहेत. आणि त्यानंतर स्वयंपाकसुद्धा असणार आहे सकाळचा, त्यानंतर म्हणजे संध्याकाळी जे काही मुलींचं असेल ते, तर सगळं काही आवरण्यात उद्या मला बाहेर जायला जमणार नाही, कारण 2 पाठ करून सगळं आवरायचं आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की मी आज सगळी तयारी करावी. त्यामुळे मग घरातलं सगळं आवरलं आणि मग मी गेले जे काही सामान आणण्यासाठी. तर मुलींसाठी काय घ्यावं काही नाही काही कळत नव्हतं, खूप कन्फ्युजन होतं, कारण बारामतीला जाणं पण शक्य नव्हतं, कारण बारामतीला जर गेले तर खूप वेळ जाणार होता माझा, म्हणजे जवळजवळ 2-3 तास तर गेलेच असते, कारण रिक्षाने जायचं यायचं त्यालाच मला 1 तास आणि प्लस सगळं काही घेण्यामध्ये 1-1.5 तास तर गेलाच असता. त्यामुळे मग म्हटलं की एवढा वेळ गेल्यानंतर मला म्हणजे एक पाठ होईल माझा तेवढ्यामध्ये. त्यामुळे जवळच इथे मी इथल्या इथे जाऊन आले आणि इथेच मग जर बारामतीला गेले असते तर प्रॉपर सगळ्या गोष्टी भेटल्या असत्या, पण आता इथेच ॲडजस्ट करायचं म्हटल्यानंतर म्हटलं कसं तरी करावं. तर मग शोधून हे करून काय द्यावं काय नाही, तर जसं जेमतेम शृंगाराची पण एखादी वस्तू आली पाहिजे, त्यांच्या उपयोगाची पण असली पाहिजे, असं करत करत आणि आपलं बजेट पण बघत अशा प्रकारे मी ज्या काही वस्तू होत्या त्या निवडल्या आणि त्या घेऊन आले. घरी आल्यानंतर मला 5 वाजले, तोपर्यंत आरू पण आली शाळेतून. मग सगळ्यांचा चहा नाश्ता जे काही असतं ते संध्याकाळचं झालं. त्यानंतर मग पटपट आवरायला घेतलं. तर नाश्त्याची जी काही 3-4 नंतर जी काही भांडी पडतात तर ती सगळी भांडी पण घासायची होती. तर म्हटलं आता की चहा वगैरे झाला तर लगेच आधी स्वयंपाकाची तयारी करावी आणि एकीकडे भांडी पण घासून होतील. तर मग इकडे माझी चाललेली आहे स्वयंपाकाचीच तयारी. तर एकीकडे मी लावलेलं आहे कुकर, मुगाची आमटी करायची आहे, मग कुकर लावलेला आहे. एकीकडे भात शिजायला घातलेला आहे आणि इकडे मी जशी निघतील तशी स्वयंपाकाची जी काही थोडी थोडी भांडी असतात ती धुवून घेते. त्यानंतर लसूण वगैरे सोलून ठेवलेलं आहे मी आमटीसाठी. त्यानंतर म्हणजे आता तुम्ही बघताय की खूप फास्ट फॉरवर्डमध्ये मी करते शूट, म्हणजे एडिटिंग करते, कारण वेळ पण नाही आहे तितका एडिटिंगला सुद्धा मला, कारण मला प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर इथे मी लगेच मग जे काही तयारी करून झाल्यानंतर पीठ पण मळून ठेवलं. एक 3-4 चपात्यांचं ह्यांच्यापुरत्या करायच्या होत्या, कारण भात पण केलेला होता, त्यामुळे संध्याकाळी काही जास्त करायला लागत नाही. तर मग कणिक भिजवून ठेवली, ती मुरेपर्यंत म्हटलं की भांडी वगैरे घासून घ्यावी. तर दुपारची जी काही भांडी होती ती पण जाळ्यात तशीच पडून होती, तर ती आधी लावून घेतली. आणि इकडे मग माझे चाललेलं आहे की आता एकीकडे भात आणि
आमटीला फोडणी देऊन झाले, आमटी शिजते तोपर्यंत म्हटलं की पटकन भांडी जी काही पडले ती घासून घ्यावी. तर इकडे मी भांडीच घासत होते आणि जे काही आज खरकटं वगैरे असतं ना किचनमधलं त्यासाठी मी पिशवी केलेली, तर ती आज टाकायची पण राहून गेली होती कचऱ्याच्या डब्यात, कारण आज गाडी आली नव्हती. तर मग मी आरूच्या डब्यातलं जे काही खरकटं होतं ते काढून घेतलं. ती आधी बरणी म्हणजे सॉरी पिशवी जी होती ती डस्टबिनमध्ये टाकून दिली. भांडी घासतच होते तोपर्यंत अनिशला भूक लागली. मग मध्येच त्याला भूक लागल्यानंतर मग त्याला आधी जेवण करायला मग त्याला जेवण नेऊन दिलं. तो बाहेर जेवतोय तोपर्यंत आता इकडे माझी पटपट भांडी, कारण जास्त पण नव्हती, पण म्हटलं की आता दोन्हीकडे दोन्ही कामं चालूच आहेत. आमटी पण उकळतीये आणि भात पण शिजतोय, तोपर्यंत पटकन म्हटलं भांडी धुवून घ्यावी, म्हणजे किचन पण रिकामं होईल पटपट चपात्या करायला आणि मग फ्री होईल. आणि मला दुसरा पाठ करायचा होता हे पण माझ्या डोक्यात होतं. मग पटकन आता सगळं झालं, मग किचन वगैरे क्लीन पण करून घेतला, जेवढं काही रिकामा फ्लोअर होता तेवढा पुसून स्वच्छ करून घेतला. आणि मग लगेच मी ज्या काही कणिक भिजवून ठेवलेली त्याच्या चपात्या लाटून घेतल्या. म्हणजे आता चपात्या झाल्या की स्वयंपाक झाला. मग ज्याला कुणाला भूक लागली असेल त्यांना आधी जेवण द्यायचं आणि त्यानंतर मग आरती पण करायची होती, कारण आता 6:30 तर जवळपास वाजून गेले होते. तर म्हटलं की 7-7:30पर्यंत निदान आरती तरी झाली पाहिजे. मग 8 वाजेपर्यंत जरी पाठाला बसलं तरी जमून जातं, 9-10 वाजेपर्यंत पाठ होतो. तर बघू आज कसं होतंय काय होतंय मलाच काही कळत नाही. खूप धावपळ आणि गडबड झालेली आहे, तारांबळ पण आज झाली. जशी माझी पहिल्या दिवशी झालेली अगदी तशीच आज झाली. तर पटपट म्हटलं की आधी चपात्या करून घ्याव्या. आणि आज बऱ्याच दिवसांनी ॲप्रॉन घातला मी, कारण साडीचा जो रंग आहे तो खूप लाईट होता आणि मग पिठाचे वगैरे डाग पडायला लागलेले दिसत होतं मला, कारण भांडी घासताना पण माझ्या लक्षात नाही राहिला. आता नेहमी यूज पण करत नाही त्यामुळं तो तसाच पडून असतो. तर आज म्हटलं की साडी खराब होईल त्यामुळे मग मी ॲप्रॉन आज घातला. मग झालं सगळं, चपात्या वगैरे झाल्यानंतर पटकन सगळं काही मी क्लीन करून घेतलं किचन वगैरे. आणि त्यानंतर मग सगळं आवरून म्हटलं आता आधी आरती करून घ्यावी म्हणून बाहेर आले. बघितलं तर अनिशने जेवण केलेलं सगळं काही तिथे सांडलं होतं, पडलं होतं. आणि जे काही त्याचे मित्र वगैरे टी व्ही बघण्यासाठी आलेले त्यामुळे सगळीकडे विस्कळलेलं हॉलमध्ये सगळं हे झालेलं. मी जे स्वयंपाक करायच्या आधी क्लीन करून गेलेले सगळा अवतार बदलला होता. मग आरूचा आतमध्ये चाललेला अभ्यास तिच्या मैत्रिणीसोबत ती होमवर्क करत होती, बाहेर अनिश होता. तर मग बाहेरचं आधी क्लीन करून घेतलं, आरती करायची होती त्यामुळे पुसून पण घेतलं जे काही सांडलेलं. तर आधी मग म्हटलं आता आरती करून घ्यावी. मग इकडे माझी आरतीची तयारी सुरू आहे. तर जी काही मुलं वगैरे त्याचे फ्रेंड्स हे आहेत तर त्याचं मध्ये चाललेलं, त्याला दाखवायचं होतं की मी कशी आरती करतो, म्हणून तो पण त्यांना हे करत होता की मी आता आरती करणार आहे बाप्पाची. मग ते टी व्ही पण चालू होता आणि त्याचे फ्रेंड पण सुरू होते. मग सगळं म्हणजे जेव्हा गडबडीच्या टायमिंगमध्ये अशी जर धावपळ होते आणि तेव्हाच असं काही मुलांचं असलं ना की खूप चिडचिड झाल्यासारखं होतं. पण ह्या 9 दिवसात मी खूप कंट्रोल केले. स्वतःचा जो काही राग आहे तो त्याच्यावरती इतका कंट्रोल केला आहे, माहीत नाही कसा केला आहे ते, कारण जितकं होईल तितकं आपण आपल्याला स्वतःला स्टेबल ठेवणं, शांत ठेवणं महत्त्वाचं असतं ह्या काळामध्ये. आणि ते मला वाटते 99% तरी मी फॉलो केले आणि पार पाडले. मला वाटते 90% तरी यश आलं त्याला. मी इकडे आरती झाली आमची, अनिशने छानपैकी आरती केली आणि मग त्याला सगळ्यांना आरती द्यायला पण खूप आवडतं. तर माझं आता खूप लक्ष असतं ह्या जे काही धुपाचं भांडं आणलं आहे त्याच्यावरती, कारण 2-3 वेळा फोडलेलं आहे मुलांनी. त्यानंतर मग सगळ्यांना ज्यांना जेवण वगैरे दिले सगळ्यांचं जेवण झाली. त्यानंतर मग मी दुसरा पाठ करायला बसले फायनली 8-8:30 वाजता. आणि मग मला शांतता लाभली की हा चला माझा दुसरा पाठ कंप्लीट झाला. पण रात्रीचे मला 10:30 वाजले कंप्लीट करायला. तर चला आजचा हा व्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते, कारण मला रात्रीना वेळच नाही भेटला, कारण खूप लेट झालं रात्री सगळं आवरावर. जसं की तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलं तर रात्री थोडासा वेळ झाला की आजची तयारी मी काल बरीचशी केली ना त्याच्यामुळेच. तर म्हटलं की आता वेळ आहे तर आता कंटिन्यू करावं. आता तसा वेळ नाही आहे अगदी, म्हणजे मला पकडे फक्त 15 मिनटं आहेत हे शूट करून मला पुन्हा एडिट पण करायचं आहे. तर चला मग तुम्हाला सांगते मी जी काही महत्त्वपूर्ण गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची तीच कन्यापूजनाबाबतीत. आणि आता जेव्हा तुम्ही ब्लॉग बघाल तर आज अजूनही दिवस आहे, संध्याकाळी 7-8-9पर्यंत तुम्ही कधीही कन्यापूजन करू शकता. तर त्यासाठी जास्त काही लागणार नाही आहे. तुम्ही फक्त खीरसुद्धा बनवून तीसुद्धा त्यांना खायला देऊ शकता, कन्यांना ज्या बोलवणार आहेत त्या. आणि शिवाय जर तेही नसेल तर तुम्ही एखादं फळ देऊ शकता. म्हणजे तुम्ही 1 डझन वगैरे 1 डझनभर जरी केळी जरी आणली, त्यांना 1 केळ आणि दूध जरी नुसतं दिलं ना खायला, म्हणजे दूध पिण्यासाठी साखर दूध असं, तरीही जमून जाईल. म्हणजे काही बनवलंच पाहिजे असं पण काही नाही आहे. जर काहीच शक्य नाही, कारण आता हा व्हिडिओ पण खूप लेट येतो आहे, त्यामुळे जर काही शक्य होणार नसेल आणि तुमची इच्छाच असेल आणि म्हणजे इच्छा असेलच असं नाही, पण केलं तर खूप ह्याचं फलदायी आहे आणि खूप चांगले लाभ आपल्याला ह्यापासून भेटतात कन्यापूजनाचे. तर जर वेळ नसेल किंवा काहीतरी सुद्धा जर कन्या भेटल्या तर तुम्ही
नुसतं त्यांना दूध आणि एखादं फळ म्हणजे केळी वगैरे देऊन सुद्धा त्यांचं कन्यापूजन करू शकता. आणि यथाशक्ती जे काही असेल ते वाण देऊन तुम्हाला जे काही द्यायचं. तर बघा मी सुद्धा हेच काल सगळं आणायला गेलेली, तर हे वाण वगैरे आणलेले आहेत. आणि आता हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सविस्तरपणे सगळं शूट करेल मी त्यावेळेस. कन्यापूजनाचा जो व्लॉग असेल स्पेशल तो उद्या येईल, त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर पाहू शकाल. तर चला आता मी तुमच्यासोबत शेअर करते कन्यापूजनाविषयीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या. तर पुढे कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. तर चला गाईज लगेच शेअर करते. मी जास्त वेळ पण नाही घालवत, कारण मलाही वेळ नाही आणि तुमचाही जास्त वेळ वाया नको जायला. तर लगेच मी तुम्हाला सांगते. तर बघा, कन्यापूजन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. तर हे जे काही आमचं म्हणजे सेवेचा ग्रुप आहे त्याच्यामधून ज्या गोष्टी मला माहिती पडल्यात तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मुलींना तुम्हाला काही फुलं द्यायची आहेत तर तुम्ही कोणतीही फुलं देऊ शकता. जी काही तुम्हाला अवेलेबल होतील ते एखादं फुल पण द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर फळ पण देऊ शकता तुम्ही. फक्त ते फळ आंबट नसावे याची काळजी घ्यायची. तर एखादं फळ किंवा एखादं फुल ते देऊ शकता. आणि त्यानंतर त्यांना खाण्यासाठी खीर किंवा शिरा जरी केला तरीही चालेल. आणि जरी बाकीचा तुम्ही स्वयंपाक करू शकत नसाल मग अशी मी सांगितलं तरी खीर किंवा म्हणजे शिरा वगैरे दिला तरी चालेल, किंवा एक ग्लासभर दूध आणि एखादं फळ तरीही चालू शकतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार त्यांना इच्छित एखादी भेटवस्तू देऊ शकता. जसं की आपण मार्गशीर्ष महिन्यात जे काही उद्यापन करतो तेव्हा जसं देतो तसं तुम्हाला काहीही यथाशक्ती तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये जास्त करून म्हणजे शृंगाराचं सामान असेल तर अतिउत्तम, कारण शृंगार हा मेन असतो स्त्रीचा, जसं की देवीचं सुद्धा शृंगाराच्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. तर शक्य झाले शृंगाराचं सामान त्याच्यामध्ये असावं, जसं की टिकली बांगड्या असतील किंवा मग काहीतरी मुलींचं असं क्लिप वगैरे जे काही शृंगार करण्यासाठी मेकअपसाठी असतात ते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की नवरात्रीच्या काळात मुलींना माता दुर्गेचे रूप मानले जाते. आणि कन्यापूजेच्या वेळी मुलीला क्षमतेनुसार अन्नदान आणि दक्षिणा द्यावी. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांना एखादं नाणं देऊ शकता, ₹1, ₹5, कसं तुमची इच्छा असेल, तुमची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे एखादं नाणंसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. आणि मुलींची पूजा करताना हे लक्षात ठेवायचं की मुलींचे वय हे 2 वर्षापासून म्हणजे 2 वर्षाच्या वयाची कन्या त्यापासून ते 10 वर्षाच्या कन्यापर्यंतच फक्त तुम्हाला करायचं आहे कन्यापूजन. 10 वर्ष वयोगटाच्या वरच्या कन्या पूजेसाठी नाही हे बोलवायचे आहेत. आणि 1 वर्षाची कन्यासुद्धा नाही बोलवायची. 2 ते 10 या मधील ज्या काही कन्या असतात त्या, आणि त्यांच्या संख्या ही 9 असावी. आणि या 9 कन्या बोलवल्यानंतर त्यांच्यासोबत एक मुलगासुद्धा बोलवायचा आहे, कारण मुलगा हे बटूक भैरवाचे रूप मानले जाते. आणि आपण जर बघितलं ना तर कुठेही 9 कन्या घातल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरेच पूजेच्या वेळेस म्हणजे कन्यापूजन असताना त्यावेळेस 9 मुली बोलवल्यानंतर एक म्हणजे त्यांच्यामध्ये लहान मुलाला सुद्धा जीव घातलं जातं किंवा पूजा केली जाते. तर ह्याच गोष्टींचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या वयाची कन्या ही कोणतं देवीचं रूप असते आणि त्यांनी तुम्हाला काय फायदा होणार आहे, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर आता बघा, 1 वर्षाची कन्या जी असते ती पूजेसाठी वर्ज्य असते. म्हणजे 1 वर्षाची कन्या ही अगदीच लहान असते, त्यामुळे ती तुम्हाला पूजेसाठी नाही बोलवायची. 2 वर्षाच्या कन्येपासून ते 10 वर्षाच्या कन्येपर्यंतच कुमारी पूजन करायचे. तर 2 वर्षांची कुमारी ही कुमारिका असते. म्हणजे ती एक जी 2 वर्षाची कन्या बालिका असते ती कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि तिची कुमारिका म्हणून तुम्ही पूजा करू शकता. त्यानंतर 3 वर्षांची जी कन्या असते तिला त्रिमूर्ती म्हणतात. त्यानंतर 4 वर्षांची जी कन्या असते तिला कल्याणी देवी, म्हणजे कल्याणी देवी तुम्ही जर ज्यांनी दुर्गा सप्तशती पाठ वगैरे करतात त्याच्यामध्ये, किंवा आपण बघितलेलं असतं देवींचे जे काही मूवीज असतात, सिरियल्स असतात त्याच्यामध्ये कल्याणी देवी ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी, तर कल्याणी देवी मानली जाते 4 वर्षाची कन्या. 5 वर्षांची कन्या ही रोहिणी मानली जाते. 6 वर्षाची कन्या ही काली मानली जाते. 7 वर्षाची कन्या ही चंडिका असते. आणि 8 वर्षाची कन्या ही शांभवी असते. 9 वर्षांची कन्या ही दुर्गा व 10 वर्षांची कन्या ही भद्रा. याप्रमाणे कुमारिकांची नावे किंवा रूपे ओळखावी आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्यांचं पूजन वगैरे करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये ह्या 9 देवींच्या रूपांचं तुम्ही पूजन केल्याचं फळ तुम्हाला भेटतं या कन्यापूजनामधून, ज्या काही आत्ता मी सांगितलं त्या. आणि ह्यातून प्रत्येक वर्षाच्या वयोगटाच्या कन्येचं जे काही तुम्ही पूजन कराल त्यानुसार तुम्हाला वेगवेगळे लाभ भेटतात. तर असं काही नाही आहे की जर तुम्हाला वयानुसारच कन्या 9 भेटतील असं नाही आहे. ज्या वयाच्या भेटतील त्या तुम्ही पूजन करू शकता. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की रोज घरातच जरी कन्या असेल तर रोज तिची पूजा केली तरी चालेल. तर मी सुद्धा म्हणजे कधी लक्षात राहायचं कधी नाही, कारण फर्स्ट टाईम, त्यामुळे तर ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी असं मी पूजा केलेली आहे तिची. पण आता पुन्हा अजून कन्यापूजन संध्याकाळी म्हणजे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. आणि असं काही नाही आहे की ह्याच फक्त तुम्हाला ज्या काही कन्या तुम्ही बोलवणार आहेत त्या 2 ते वयवर्ष 10 पर्यंतच्या मधल्या असाव्यात. मग 3 वर्षाच्या 2 असतील 4 असतील असं काही नाही आहे तरी चालेल, कारण 1 वर्षाची एक अशा 9 कन्या भेटणं खूप कठीण आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि अवश्य व्हिडिओ पाहिल्यानंतर आज संध्याकाळी रात्री 9 पर्यंत तुम्ही कधीही कन्यापूजन करू शकता.
म्हणजे 9पर्यंत समाप्ती व्हायला पाहिजे तुमच्या सगळ्या ह्याची पूजेची. तर शक्यतो 6-7पर्यंत करा, कारण आता भरपूर वेळ आहे. जसं की तुम्ही माझा व्हिडिओ 2 नंतर पाहणार आहात दुपारी. 2 वाजल्यापासून तुमच्याकडे 6-7 वाजेपर्यंत खूप सारा वेळ आहे. जेवढ्या कन्या भेटतील तेवढ्या कन्यांचं तुम्ही पूजन अवश्य करा आणि याचा लाभ घ्या. खूप फायदे आणि आपल्याला एक आध्यात्मिक समाधान पण भेटतं. जे काही आता माझ्या ह्याच्यातून मी करते, त्याच्यातून माझ्या अनुभवातून सांगते आणि नेक्स्ट जे काही एक्सपिरियन्स येतील ते सुद्धा मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. तर कन्यापूजनाचं महत्त्व पण मी सांगितलं की कशासाठी केलं जातं आणि प्रत्येक कन्येचं कोणतं रूप असतं. तर नक्की हे कन्यापूजन करा, एवढंच मी सांगेन व्हिडिओच्या शेवटी. आणि याच माहितीबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. आणि आज म्हणजे व्हिडिओच्या शेवटी देवीच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते की सर्वांना सुखशांती, सौभाग्य, ऐश्वर्य जे काही हवं असेल ते सगळं काही प्रदान कर. आणि अशाच चॅनलवरती कनेक्टेड राहा. मागच्या 2 ब्लॉगला खूप छान असा सपोर्ट भेटलेला आहे तुमचा, खूप छान वाटलं. त्यामुळे मी आत्ता अगदी गडबडीत वेळात वेळ काढून हा तुमच्यासाठी शूट करते आहे व्हिडिओ. त्यामुळे शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजून पुढचे कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला प्रतिक्रिया नक्की द्या, लाईक कमेंट करून. आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअरसुद्धा करा. आवडले असतील तर. नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओसवर. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांनी स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. बाय. भेटू लवकरच. आता खूप गडबड आहे. बाय.